हॅलो. तर आज आम्ही तुम्हाला रॉबरी, डकॉइटी अँड थेफ्ट याबद्दल डिफरन्स सांगणार आहोत. ओके. सो मी एक्झाम्पल एक्सप्लेन करणार आहे माझ्या 2 मैत्रिणींबरोबर. प्रिय मैत्रीण तेजू सा. ओके. तर बसायचं. चला लाईनीनं बसा पटपट. हा सोपं आहे खूप. ये ना फ्रेम मध्ये ये ना. तू फ्रेमच्या बाहेर चालली. असो. तर थेफ्ट, रॉबरी आणि डकॉइट हे खूप सिम्पल समीकरण आहे. आपण समजून घेऊया. आता थेफ्ट म्हणजे काय की तेजूकडे हा फोन आहे. हा आमच्या तेजूचा प्रिय फोन जो तिला खूप प्रिय आहे. ती फोन शिवाय 2 मिनिटंही जगू शकत नाही. कारण हाच आपण गोष्ट आता ह्याच गोष्टींना आपण एक्झाम्पल घेऊया. हा फोन तेजूच्या न कळत मी एकटीनं चोरला. तर ही झाले थेफ्ट म्हणजे मी चोरून घेऊन गेले. ओके. बोलली. हा. सेकंड आहे रॉबरी. आता रॉबरी काय असतं की तेजूकडे हा फोन आहे, मी गेली तेजूला धमकी दिली, आत्ताच्या आत्ता मला तुझा फोन दे नाही तर मी तुझा खून करीन. हे झालं रॉबरी. पण आता साक्षू आणि प्राजू असे जाऊन जेव्हा तेजूला जाऊन धमकी देतो आणि तिचा फोन घेऊन येतो ते झालं डकॉइटी. फक्त रॉबरी आणि डकॉइटी मध्ये एकच फरक असतो की रॉबरी एक माणूस जाऊन धमकी देऊन करतो आणि डकॉइटी मध्ये एक ग्रुप मध्ये आपण जातो. गॉट इट? समजलं तर असेलच. समजलं ना? तुम्हाला दोघींनी समजलं? ही लॉच्या बॅकग्राऊंड वाली आहे तर ठीक आहे, मी समजू शकते. तुला समजलं का? बीसीएस फ्रेंड. दोन्ही माझ्या गोडगुंडस बाळ फर्ग्युसन कॉलेजला शिकतात. अजून थोडंसं माहिती नेक्स्ट व्लॉग मध्ये देईल.